शीर्षक आहे मी बोललंच पाहिजे. मला माहित आहे बोलल्यानं फरक पडतो म्हणून मी बोललंच पाहिजे. मला माहित आहे बोलल्यानं फरक पडतो म्हणून मी बोललंच पाहिजे. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही किंवा काहीच विचारही करणार नाही. आणि माझं काहीच न बोलणं, काहीच न विचार करणं माझं गेल्याचं प्रमाण असेल म्हणून मी बोललंच पाहिजे. मी जाळली जाऊ शकते. मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही. त्याआधी मला सांगायचंय मी कधीही नव्हते इतकी नकोशी झाले आहे. मला माझे हे अवयव जे कोरून ठेवले आहेत तुम्ही अजिंठा आणि खजुराहोमध्ये सौंदर्याचे प्रतीक म्हणून. मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो. मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो. पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे. मलाही आवडतो वेंधळेपणा. मलाही आवडतो वेंधळेपणा. ते विस्कटलेले केस आणि बिना मेकअपचा तो फेस. ते जोर जोरात हसणं आणि पालखी मारून बसणं पण मला ते करू दिलं जात नाही. मला संस्कृतीचा तो पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. माझ्यासाठी बनवलेल्या साच्यात मला कोणता ना माझा जीव गुदमरतो. माझ्यासाठी बनवलेल्या साच्यात मला कोणता ना माझा जीव गुदमरतो. शरीर राहतं जिवंत, आत्मा तेवढा मरतो. शरीर राहतं जिवंत, आत्मा तेवढा मरतो. मग बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? मग बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? बाई म्हणजे भरडधान्य आणि संस्कृती म्हणजे जातं आहे. मी तेच पाहते तुम्ही जे दाखवता. मी तेच पाहते तुम्ही जे दाखवलं. मी तशीच राहते जसं तुम्ही वागवलं. तुम्ही सांगाल तिथे मी उभी राहते. आणि बाई स्वतःला पुरुषाच्याच नजरेने पाहते. आणि बाई स्वतःला पुरुषाच्याच नजरेनं पाहते. मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. हे मला सांगायचंय की माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. काही बाईला सुंदर दिसण्याची हौस असते. काही बाईला सुंदर दिसण्याची हौस असते. बाईला सुंदर दिसण्याची हौस नसते तर ती तिची गरज असते. एखाद्या शिरपट पोरानं तिला पाहून नाकारणं तिला आयुष्यभर बोचतं. मग रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर. मग रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर. कदाचित जखमांच्या खुणवा लपीत असते. बघा ना बाई किती सुंदर हसते. मैदान गाजवण्याची आणि फड सजवण्याची इच्छा माझी असते. मैदान गाजवण्याची आणि फड सजवण्याची इच्छा माझी असते. मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं. मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं. एखाद्या हळव्या काळजाच्या राजानं माझ्यासाठी रडावं. पण करणार काय? ती नित्यनियमाची रीत माझ्यासाठीच पाळली जाते. पण करणार काय? ती नित्यनियमाची रीत माझ्यासाठीच पाळली जाते. आणि माझ्या नकाराची इज्जत म्हणून प्रियंका आणि अंकिता भर रस्त्यात जाळली जाते. म्हणून मी बोललंच पाहिजे. कारण बोलल्यानं फरक पडतो. मला सांगायचंय मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. तस्लिमा नसतील सारांश गुप्ताहून सुद्धा आपल्याच देशात राहण्याचा. ज्या बोलल्या त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. ज्या बोलल्या त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. पण न बोलता न विचार करता माणूस मरतोच की. म्हणून मी बोललंच पाहिजे. म्हणून मी बोललंच पाहिजे.